आषाढी वारी हे केवळ शब्द नाहीत, तर महाराष्ट्राचा तो श्वास आहे जो लाखो वारकऱ्यांच्या काळजात विठ्ठलाच्या नामघोषासोबत धडधडतो. टाळ मृदंगाचा गजर, ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष आणि पंढरीच्या ओढीने आसुसलेली हजारो पावले. पण या भक्तीच्या महासागरात जेव्हा एखादी काळी लाट येते तेव्हा काय होतं? जेव्हा श्रद्धेच्या बुरख्याखाली संशयाची एक भयाण सावली वावरू लागते, तेव्हा एका तरुण वारकऱ्याच्या मनात विचारांचे वादळ कसे उठते. आज आपण एका अशा सत्य घटनेचा धांडोळा घेणार आहोत, जी तुमच्या अंगावर काटा आणेल आणि शेवटी तुमच्या डोळ्यांत पाणी आणेल. हे कथानक आहे भक्ती, संशय आणि त्यापलीकडच्या एका थक्क करणाऱ्या वास्तवाचं. एका रात्रीचा तो थरार, जो एका तरुणाचा भ्रमनिरास करणार होता की सत्य? चला जाणून घेऊया. वारी पुण्यातून निघाली होती. मैलोनमैल चालत जाणारे वारकरी, ठिकठिकाणी पडणारे मुक्काम, रात्रीच्या वेळी पसरलेली ती शांतता, ज्यामध्ये फक्त रातकिड्यांची किर्र आणि अधूनमधून कुठेतरी घुमणाऱ्या भजनांची धून ऐकू येत असे. या दिंडीचे नेतृत्व करणारे एक महाराज होते. दिंडीत त्यांचा प्रचंड दबदबा होता. दिवसा त्यांचे कीर्तन, त्यांचे प्रवचन आणि त्यांच्या मुखातून बाहेर पडणारे अभंग ऐकून हजारो वारकरी मंत्रमुग्ध व्हायचे. पण याच दिंडीत चालणारा एक तरुण वारकरी मात्र वेगळ्याच नजरेने या महाराजांकडे पाहत होता. आजकाल सोशल मीडिया आणि बातम्यांवरून आपण अनेक भोंदूबाबांचे काळे कारनामे ऐकत असतो. त्या तरुणाच्या मनातही काहीशी अशीच शंका होती. दिवसा हे महाराज अतिशय पवित्र वाटत, पण जेव्हा एखादी तरुण महिला भाविक त्यांच्या पाया पडायला जायची, तेव्हा त्या महाराजांच्या नजरेत त्याला काहीतरी अस्वस्थ करणारे भाव दिसायचे. त्याची ही शंका त्या दिवशी अधिक बळावली, जेव्हा रात्रीच्या 1 वाजता त्याने एका सेवेकरी महिलेला अतिशय सावधपणे महाराजांच्या तंबूत शिरताना पाहिले. 10 मिनिटे झाली, 20 मिनिटे झाली, अर्धा तास उलटून गेला, तरीही ती महिला बाहेर आली नाही. त्या रात्री त्या तरुणाची झोप उडाली होती. दुसऱ्या दिवशी वारीने प्रस्थान ठेवले. वारी घाटातून जात असताना महाराजांच्या हालचाली अधिकच संशयास्पद वाटू लागल्या. ते वारंवार दिंडीतून बाजूला जात, कोणाशी तरी फोनवर कुजबुजत बोलत आणि आजूबाजूच्या महिला वारकऱ्यांकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत. रात्री पुन्हा एकदा तसाच प्रयोग घडला. रात्रीचे 12:30 वाजले होते. तरुण वारकरी अंधारात दबा धरून बसला होता. यावेळी तीच सेवेकरी महिला नव्हती, तर एक पूर्णपणे अनोळखी महिला अत्यंत चोरट्या पावलांनी महाराजांच्या तंबूत शिरली. त्या तरुणाच्या मनात किळसवाणे विचार येऊ लागले. सलग 2 रात्री, 2 वेगवेगळ्या महिला आणि महाराजांचा तो गूढ वावर. तिसऱ्या दिवशी तर हदच झाली. तिसऱ्या रात्री पुन्हा एक नवीन महिला त्याच तंबूत शिरली. तंबूच्या पडद्यावर दिव्याच्या प्रकाशात पडणाऱ्या सावल्या पाहून त्या तरुणाला वाटले की आता क्षणाचाही विलंब नको. पण पुराव्याशिवाय कुणीच त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि उलट लोक त्यालाच मारतील, हे त्याला ठाऊक होते. त्याने ठरवले, उद्याचा 4था दिवस निर्णायक असेल. तो पुरावा गोळा करणार आणि या ढोंगी बाबाचा बुरखा फाडणार. 4थी रात्र उजाडली. तो दिवस त्या तरुणाने प्रचंड तणावात घालवला. जर आपला संशय चुकीचा निघाला तर? पण सत्याचा शोध घेण्याची जिद्द त्या भीतीपेक्षा मोठी होती. रात्रीचे 12:30 वाजले. आजूबाजूला सगळेजण गाढ झोपेत होते. तो तरुण त्याच जुन्या झाडाच्या आडोशाला जाऊन लपला. त्याची नजर तंबूच्या दरवाजावर खिळलेली होती. अंधारातून एक सावली पुढे आली. ती पाहून त्या तरुणाच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. आज तंबूत जाणारी कोणतीही तरुण महिला नव्हती, तर चक्क 70 ते 75 वर्षांची, वाकून काठी टेकत चालणारी एक वृद्ध आजी अत्यंत चोरट्या पावलांनी तंबूत शिरली. त्या दृश्याने तरुणाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अरे नीच माणसा! तरुण महिला तर दूरच, पण तू या वयातल्या आजीलाही सोडले नाहीस. त्याचा संताप अनावर झाला. त्याने खिशातून मोबाईल काढला, व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले आणि रागाने तंबूचा पडदा एका झटक्यात बाजूला सारला. महाराज, तुमचा हा खेळ आता थांबवा, असं ओरडतच तो तंबूत घुसला. पण पुढच्या क्षणी त्याच्या हातातून मोबाईल गळून पडला आणि त्याचे डोळे विस्फारले गेले. तंबूत जो नजारा होता तो त्याने कल्पनेलाही शिवला नव्हता. महाराज तंबूच्या मधोमध बसले होते आणि त्यांच्यासोबत दिंडीचे प्रमुख व्यवस्थापक होते. ती वृद्ध आजी एका कोपऱ्यात ठेवलेला मोठा बॉक्स उघडून बसली होती. त्या बॉक्समध्ये शेकडो गोळ्या, मलम, बँडेज आणि औषधांच्या पुड्या होत्या. महाराज स्वतः एका डायरीत नोंदी करत होते, तर ती आजी महाराज सांगतील तशा औषधांच्या पुड्या तयार करत होती. दुसरीकडे व्यवस्थापक दिवसभराचा हिशोब देत होता. दिवसभर अनवाणी चालून ज्या वारकऱ्यांच्या पायाला फोड आले होते, ज्यांना ताप किंवा सर्दीने ग्रासले होते, अशा शेकडो वारकऱ्यांची सोय करण्यासाठी महाराज स्वतः रात्री 2-2 वाजेपर्यंत जागा राहून हे नियोजन करत होते. ते सत्य पाहताच त्या तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली. ज्याला तो वासनांत समजत होता, ते महाराज तर साक्षात माऊलीचे रूप घेऊन वारकऱ्यांच्या सेवेसाठी राबत होते. तो तरुण महाराजांच्या पायावर कोसळला आणि ढसाटसा रडू लागला. माऊली, मला क्षमा करा. मी खूप मोठा पापी आहे.
बाहेरच्या जगातील वाईट प्रवृत्ती पाहून मला वाटलं इथेही काहीतरी चुकीचं घडतंय. महाराजांनी त्याच्या पाठीवर हात फिरवला. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर अफाट करुणा होती. ते हसून म्हणाले, बाळा, यात तुझी चूक नाही. आजचं जगच असं झालंय की चांगल्या गोष्टींवर संशय येणं स्वाभाविक आहे. तू सावध होतास, ही चांगलीच गोष्ट आहे. पण लक्षात ठेव, डोळे उघडे असणं गरजेचं आहे, पण संशयाने ते पूर्णपणे मिटून घेऊ नकोस. जा आता शांत झोप. त्या तरुणाच्या मनातील अंधार दूर झाला होता. पण त्याला हे माहीत नव्हते की हे तर केवळ एका सुरुवातीचे वळण होते. महाराजांनी त्याला माफ केले होते, पण दुसऱ्या दिवशी सकाळी वारीमध्ये एक अशी घटना घडणार होती जिने या तरुणाच्या आयुष्याला पुन्हा एकदा एक अनपेक्षित वळण मिळणार होते. सत्य आणि अस्त्याच्या या खेळात पुढच्या प्रवासात अजून काय वाढून ठेवले होते? पंढरपूर अजूनही खूप दूर होते आणि या गर्दीत प्रत्येक चेहऱ्यामागे एक वेगळीच गोष्ट दडलेली होती. पुढचा दिवस काय घेऊन येणार होता ते रहस्य अजूनही कायम होते. पहाटेची वेळ होती. आकाशात अजूनही अंधार दाटलेला होता, पण वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी मात्र एक वेगळीच लगबग सुरू झाली होती. काल रात्रीच्या त्या भयंकर प्रसंगानंतर त्या तरुण वारकऱ्याच्या डोळ्यात अजिबात झोप नव्हती. रात्रभर तो फक्त स्वतःच्याच विचारांमध्ये हरवून गेला होता. आपण ज्या महाराजांवर इतका नीच आणि घाणेरडा संशय घेतला, ते महाराज प्रत्यक्षात स्वतःची झोप मोडून लोकांची सेवा करत होते, हा विचार त्याच्या मनाला सारखा खात होता. त्याच्या डोळ्यांसमोरून ती 70 वर्षांची डॉक्टर आजी आणि औषधांच्या त्या पुड्या जात नव्हत्या. कालपर्यंत त्याला वारीत चालणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये खोट वाटत होती, पण आज मात्र त्याला या वारीचं एक वेगळंच आणि अत्यंत पवित्र रूप पाहायला मिळालं होतं. सकाळची काकड आरती सुरू झाली. टाळ आणि मृदंगाच्या निनादात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. तो तरुण वारकरी डोळे मिटून विठ्ठलाच्या नामात तल्लीन झाला होता. आज त्याच्या भक्तीमध्ये एक वेगळीच ओढ होती, एक वेगळाच जिव्हाळा होता. आरती संपली आणि नेहमीप्रमाणे वारीने पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान ठेवले. सूर्य हळूहळू वर येऊ लागला होता. सकाळच्या कोवळ्या उन्हात वारकऱ्यांच्या दिंड्या एखाद्या सोनेरी प्रवाहासारख्या पुढे सरकत होत्या. माऊली माऊलीच्या गजराने संपूर्ण आसमंत भारून गेला होता. तो तरुण वारकरी आज महाराजांच्या दिंडीत अगदी पुढे चालत होता. काल रात्री महाराजांनी त्याला ज्या प्रेमाने जवळ घेतलं होतं आणि माफ केलं होतं, त्यामुळे त्याच्या मनात महाराजांबद्दलचा आदर आता गगनाला भिडला होता. सगळेजण अत्यंत आनंदात आणि भक्तिभावात चालत होते. पण जसं जसं ऊन वाढू लागलं तशी तशी गर्दीत थोडी अस्वस्थता जाणवू लागली. वारी आता एका अत्यंत अवघड आणि गर्दीच्या गावातून पुढे जाणार होती. रस्ता अतिशय अरुंद होता आणि आजूबाजूला लोकांची प्रचंड गर्दी उसळली होती. अचानक दिंडीच्या पुढच्या बाजूला काहीतरी गडबड सुरू झाली. चालता चालता दिंडी अचानक थांबली. काहीतरी मोठी अडचण निर्माण झाल्यासारखी लोकांची कुजबूज सुरू झाली. तो तरुण वारकरी गर्दीतून वाट काढत पुढे गेला आणि तिथे जे दृश्य त्याने पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा सरकली. दिंडीच्या रथाच्या बाजूला काल रात्री तंबूत दिसलेले ते व्यवस्थापक अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. महाराज स्वतः अत्यंत शांतपणे तिथे उभे होते, पण आजूबाजूच्या वारकऱ्यांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्या तरुणाने एका ओळखीच्या वारकऱ्याला विचारलं की नक्की काय झालंय, तेव्हा त्याला जे समजलं ते अतिशय धक्कादायक होतं. दिंडीच्या रथात एक मोठी पेटी ठेवलेली असते, ज्यामध्ये वारीत आजारी पडणाऱ्या लोकांसाठी जमा केलेला औषधांचा खर्च आणि आपत्कालीन निधी ठेवलेला असतो. ती पेटी काल रात्री सुरक्षित होती, पण आज सकाळी ती पेटी गायब झाली होती. त्या पेटीत हजारो रुपये आणि काही अत्यंत महत्त्वाची औषधे होती, जी पुढच्या प्रवासात आजारी वारकऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी खूप आवश्यक होती. चोरीची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण दिंडीत पसरली. वारीसारख्या पवित्र ठिकाणी जिथे लोक साक्षात पांडुरंगाची भक्ती करण्यासाठी येतात, तिथे एवढी मोठी चोरी होणं ही अत्यंत भयंकर गोष्ट होती. लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. काही लोक तर चक्क व्यवस्थापकांवर आणि महाराजांच्या जवळच्या लोकांवरच संशय घेऊ लागले. कालपर्यंत महाराजांवर संशय घेणारा तो तरुण आज मात्र या परिस्थितीकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहत होता. त्याच्या डोक्यात विचारांचे चक्र वेगाने फिरू लागले. काल रात्री तो 12:30 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत तंबूच्या बाहेर लपून बसला होता. त्याला आठवलं की जेव्हा ती डॉक्टर आजी तंबूत गेली होती आणि जेव्हा तो स्वतः मोबाईल घेऊन तंबूत घुसला होता, त्या दरम्यान त्याने तंबूच्या मागच्या बाजूला काहीतरी हालचाल पाहिली होती. काल रात्री त्याच्या डोक्यावर संशयाचं भूत इतकं स्वार झालं होतं की त्याने त्या छोट्याशा हालचालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. पण आता त्याला जाणवलं की तो एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा असू शकतो. त्याला स्पष्ट आठवलं की तंबूच्या मागच्या बाजूला जिथे रथाची जागा होती, तिथे एका माणसाची सावली त्याने पाहिली होती. त्या माणसाच्या खांद्यावर एक मोठी पिशवी होती आणि तो अत्यंत घाईघाईने अंधारात नाहीसा झाला होता. त्या तरुणाने डोळे मिटले आणि त्या माणसाचा पेहराव आठवण्याचा प्रयत्न केला.
त्याच्या लक्षात आलं की त्या माणसाने डोक्याला एक विशिष्ट प्रकारचा लाल रंगाचा फेटा बांधला होता आणि त्याच्या अंगावर एक जुनाट जाड सदरा होता. आता वेळ घालवून चालणार नव्हतं. पोलिसांनी बोलावून तपास करण्याइतका वेळ त्यांच्याकडे नव्हता, कारण जर तो चोर वारीच्या गर्दीतून पसार झाला असता तर त्याला शोधणं अशक्य होतं. त्या तरुणाने कोणालाही काहीही न सांगता गर्दीत त्या लाल फेटा बांधलेल्या माणसाला शोधायला सुरुवात केली. लाखो लोकांच्या या अथांग महासागरात एका विशिष्ट माणसाला शोधणं म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं होतं. पण त्या तरुणाच्या मनात एक वेगळीच जिद्द निर्माण झाली होती. काल रात्री महाराजांनी त्याला जो धडा दिला होता त्याची परतफेड करण्याची हीच ती वेळ होती. तो वारकऱ्यांच्या वेगवेगळ्या दिंड्यांमधून वाट काढत धावत होता. प्रत्येक चेहऱ्याकडे तो बारकाईने पाहत होता. तासभर उलटून गेला पण त्याला तो माणूस कुठेच दिसला नाही. ऊन डोक्यावर आलं होतं, घामानं त्याचं शरीर भिजून गेलं होतं, पण तो थांबायला तयार नव्हता. अचानक एका वळणावर जिथे लोकांची गर्दी थोडी कमी होती तिथे एका झाडाखाली काही लोक विसाव्यासाठी बसले होते. त्या लोकांच्या घोळक्यात त्या तरुणाची नजर एका चेहऱ्यावर पडली आणि त्याचे पाय तिथेच थबकले. तोच तो लाल फेटा आणि तोच तो जुनाट सदरा. तो माणूस एका मोठ्या पिशवीला घट्ट पकडून अत्यंत अस्वस्थपणे आजूबाजूला पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरची भीती आणि घबराट स्पष्ट सांगत होती की यानेच काहीतरी काळंबेरं केलं आहे. तो तरुण सावधपणे त्या माणसाच्या मागच्या बाजूने गेला. तो चोर आपली पिशवी उघडून त्यातले पैसे मोजण्याच्या तयारीत होता. जशी त्याने पिशवी उघडली तसा त्या तरुणाने एका वाघासारखी झेप घेतली आणि त्या माणसाची कॉलर मागून घट्ट पकडली. अचानक झालेल्या या हल्ल्याने तो चोर प्रचंड घाबरला. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तरुणाची पकड खूप मजबूत होती. आजूबाजूचे वारकरी हा प्रकार पाहून गोळा झाले. त्या तरुणाने ती पिशवी खेचून घेतली आणि सर्वांसमोर ती पिशवी रिकामी केली. त्यातून औषधांच्या पुड्या आणि दिंडीच्या निधीचे पैसे खाली पडले. हे दृश्य पाहताच तिथे जमलेल्या वारकऱ्यांचा संताप उफाळून आला. त्यांनी त्या चोराला तिथेच चोप द्यायला सुरुवात केली. पण त्या तरुणाने सर्वांना थांबवलं आणि त्या चोराला ओढत थेट महाराजांच्या दिंडीकडे घेऊन आला. जेव्हा तो तरुण त्या चोराला आणि चोरीला गेलेली ती पेटी घेऊन महाराजांसमोर हजर झाला तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. जे लोक मगाशी महाराजांच्या व्यवस्थापनावर बोट उचलत होते त्यांच्या माना आता खाली झुकल्या होत्या. त्या तरुणाने काल रात्री त्याने काय पाहिले आणि आज या चोराला कसे पकडले याचा सर्व वृत्तांत महाराजांना सांगितला. महाराजांनी त्या तरुणाकडे अत्यंत कौतुकाने पाहिले. ज्या तरुणाच्या मनात कालपर्यंत फक्त संशय आणि द्वेष भरलेला होता त्याच तरुणाने आज आपल्या बुद्धीच्या आणि धाडसाच्या जोरावर संपूर्ण दिंडीला एका मोठ्या संकटातून बाहेर काढले होते. महाराजांनी त्या चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले आणि त्या तरुणाला जवळ बोलावले. त्यांनी आपल्या गळ्यातील तुळशीची माळ काढली आणि त्या तरुणाच्या गळ्यात घातली. हे दृश्य पाहून तिथल्या प्रत्येक वारकऱ्याचे डोळे पाणावले. संपूर्ण दिंडीत पुन्हा एकदा माऊलींच्या नावाचा जयघोष दुमदुमू लागला. मित्रांनो, वारीचा हा प्रवास आपल्याला फक्त भक्तीच शिकवत नाही तर तो आपल्याला जीवनाचे अनेक महत्त्वाचे धडेही देतो. कधीकधी आपण बाहेरून दिसणाऱ्या गोष्टींवरून लोकांबद्दल खूप चुकीचे गैरसमज करून घेतो, पण जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा आपल्याला आपल्याच विचारांची लाज वाटते. या तरुणाच्या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळतं की संशय घेण्यापेक्षा सत्याचा शोध घेणं नेहमी महत्त्वाचं असतं. आणि एकदा का सत्य समजलं की मग चांगल्या गोष्टींसाठी लढण्याची ताकदही आपल्यात आपोआप येते. या तरुणाने आपल्या चुकीतून धडा घेतला आणि प्रायश्चित्त म्हणून वारीची एवढी मोठी सेवा केली. आज हा तरुण वारीतल्या प्रत्येक वारकऱ्यासाठी एक आदर्श बनला होता. वारी पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या उत्साहात पंढरपूरच्या दिशेने चालू लागली होती. पण आता या तरुणाची पावले अधिक आत्मविश्वासाने आणि खऱ्या भक्तीच्या मार्गावर पडत होती. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हालाही अंगावर काटा आणणारी आणि तितकीच प्रेरणादायी सत्यकथा? या कथेतील त्या तरुणाचे धाडस आणि महाराजांची क्षमाशीलता याबद्दल तुमचे काय विचार आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, वारीच्या या पवित्र परंपरेचा सन्मान म्हणून कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन आणि रोमांचक कथा ऐकायला आवडत असतील तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचा पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुमचा एक लाईक आणि एक कमेंट आम्हाला अशीच नवीन माहिती आणि कथा तुमच्या समोर आणण्यासाठी खूप मोठी प्रेरणा देतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि थरारक कथेसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सतत म्हणत राहा रामकृष्ण हरी माऊली तुकाराम. धन्यवाद. 1.2